मी स्नेहल करपणकर, SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 20 बातम्या. पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यातील सविस्तर बातम्या. रेल्वे विकासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचा 135वा वर्धापन दिन साजरा करताना नवीन कराड कोल्हापूर बेळगाव येथे रेल्वे मार्गाची जोरदार मागणी करण्यात आली. हा मार्ग तयार झाल्यास पुणे बेंगळूर प्रवास कमी होईल, तसेच मिरज कोल्हापूर दुहेरी मार्गाचे काम लांबणीवर पडण्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. एका रात्रीत 6 घरफोड्या, गावात भीतीचे वातावरण. राधानगरी तालुक्यातील कुडल गावात एका रात्रीत 6 घरफोड्या झाल्या. आरोपींनी बंद घरे टार्गेट करून रोख रक्कम, चांदी आणि दुचाकी चोरी. सीसीटीव्ही मध्ये 2 संशयित दिसले असून पोलिसांनी विशेष पथक नेमले आहे. गुळात भेसळ, APMC कडून कडक निर्णय. कोल्हापूर गुळ बाजारात भेसळ आढळल्याने आता प्रत्येक गुळाची लॅब तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. QR कोड प्रणाली लागू होणार असून ग्राहकांना गुळाची माहिती मिळणार आहे. यामुळे कोल्हापुरी गुळाची प्रतिमा टिकवण्याचा प्रयत्न आहे. गारपीट व पावसामुळे आंबा पिकाला धोका. इचलकरंजी शिरोळ भागात अचानक गारपीट झाली, यामुळे आंबा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. उष्णतेतून काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अपहरण करून खून, आरोपींना पोलीस कोठडी. दानोळे येथील व्यापाऱ्यांचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींनी 25 लाखांची खंडणी मागितली होती. या घटनेमुळे गावात संताप व्यक्त झाला. बँकांमध्ये रोख रकमेची टंचाई. कोल्हापूर व सांगली जिल्हा बँकांमध्ये रोख पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ग्राहकांना डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाला गती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा महामार्ग लवकरच पूर्ण होणार असून कोकण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण सुधारेल. गॅस टंचाईमुळे नागरिक त्रस्त. कोल्हापुरात LPG सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असून नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत. प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. तर आता पाहूयात महाराष्ट्र राज्यातील सविस्तर बातम्या. SD स्थानकावर मोफत स्वच्छतागृह सुविधा. 1 जून पासून राज्यातील सर्व MSRTC बस स्थानकावर मोफत टॉयलेट सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. उष्णतेची लाट, अनेक जिल्ह्यांना इशारा. महाराष्ट्रात तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या वर गेले असून IMDने अनेक भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. पायाभूत सुविधांवर भर. मुंबई 3.0, एड्युसिटी आणि मेडिसिटी सारखे मोठे प्रकल्प गतीने पुढे नेले जात आहेत. राज्य स्तरावरील विकास. पोलीस व प्रशासनात मोठे फेरबदल. राज्यात IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करून कायदा सुव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न. शेती व बाजारपेठेतील बदल. गूळ, आंबा आणि इतर कृषी उत्पादनांच्या गुणवत्तेवर आणि बाजार व्यवस्थेवर लक्ष केंद्रित. स्थानिक स्वराज्य निवडणुका. विविध जिल्ह्यांमध्ये राजकीय हालचाली आणि निवडणूक तयारी सुरू. तर आता पाहूयात भारत देशातील सविस्तर बातम्या. तमिळनाडूतून भीषण स्फोट, 25 जणांचा मृत्यू. फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 25 जणांचा मृत्यू झाला. सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याची शक्यता. रेल्वे व पायाभूत सुविधांना चालना. देशभरात रेल्वे, महामार्ग आणि लॉजिस्टिक्स प्रकल्पांना प्राधान्य दिले जात आहे. अर्थव्यवस्था मजबूत. भारताची आर्थिक वाढ स्थिर असून गुंतवणूक आणि उद्योग क्षेत्रात वाढ दिसत आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क. देशभरात दहशतवादाविरोधात कारवाया आणि सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यात येत आहे. डिजिटल आणि AI क्षेत्रात वाढ. डिजिटल इंडिया अंतर्गत AI टेक्नॉलॉजी आणि स्टार्टअप क्षेत्रात मोठी प्रगती होत आहे. देशभर उष्णतेचा प्रभाव. अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर याने अशाच टॉप 20 बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.